नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज फेस्टिवल थाळी केली आहे. म्हणजे आपण सणासुदीला जी थाळी करतो ती केली आहे. ती कशी करायची ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे असे जाडसर चिरून घेतलेत. 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्यामध्ये 2 इंच आलं बारीक तुकडे करून घालते. 2 हिरव्या मिरच्या घालते आणि मूठभर कोथिंबीर घालते. त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो असे जाडसर चिरून घालते आणि त्याची मिक्सरमध्ये घालून पेस्ट करून घ्यायची. पहा, अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्याचे 2 भाग करून घ्यायचे. आणि कढईमध्ये फोडणीसाठी मी 2 टेबलस्पून तेल घालते. त्या तेलामध्ये पाव चमचा हिंग घालते, अर्धा चमचा जिरं घालते, अर्धा चमचा हळद घालते आणि 3 चमचे मालवणी मसाला घालते. आणि तो मालवणी मसाला घालून झाल्यावर आपण जे वाटण केलं होतं कांदा टोमॅटोचं त्यातलं अर्धं वाटण आपण त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे. हे पहा, वाटणाला तेल छान सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण पाणी घालूया. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला रस्सा कसा जाड पातळ हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. मी अजून 1 वाटी त्यामध्ये पाणी घालते आणि व्यवस्थित ढवळून घेते तो रस्सा. आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर ढवळून घ्यायचे आणि त्या वाटणाला रश्श्याला छान उकळी आली पाहिजे. ही पहा, रश्श्याला छान उकळी आली आहे. आणि त्या रश्श्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी 2 बटाटे उकडलेले घालते. आता हा आपला बटाट्याचा रस्सा झाला आहे. आणि हे कच्च्या वाटण्याचा शॉर्ट्स मी याआधी अपलोड केला होता. त्याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता त्यामध्ये आपण कसुरी मेथी घालायची 1 टेबलस्पून आणि आमटीला छान उकळ येऊ द्यायची. आपल्याला हा रस्सा पुलावबरोबर खायचा आहे म्हणून केलेला आहे मी. हे पहा, छान रस्स्याला उकळी आली आहे. रस्सा सुंदर झालेला आहे. आपण तो रस्सा बाजूला ठेवून देऊया. आता पुलाव करण्यासाठी मी अर्धा कप बासमती तांदूळ घेते. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे तांदूळ घेऊ शकता. मी इथे तांदूळ व्यवस्थित धुवून घेतला आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी किंवा 1 ग्लास पाणी घालून बाजूला ठेवून देते मी. पुलाव करण्यासाठी मी आता कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेते. ते तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 कपभर पनीर असं बारीक तुकडे करून घेतले. ते पनीर आता तेलामध्ये तळून घेणार आहे व्यवस्थित. आता सतत असं ढवळायला लागेल, नाही तर पनीर तळाला चिकटू शकतं. हे पहा, आपलं पनीर व्यवस्थित तळून झालं आहे. ते बाजूला काढून ठेवायचं आहे. आणि आता पुलाव फोडणी घालायचा आहे. तो पुलाव फोडणी आपण पनीर तळलेल्याच कढईमध्ये घालायचं आहे फोडणी. त्यासाठी मी 1 टीस्पून जिरं घालते, 2 तमालपत्राची पानं घालते तुकडे करून, आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालते आणि 1 मोठी वेलची, काळी वेलची घालते, 2 हिरवी वेलची घालते आणि 1 ते 2 स्टार अनीस म्हणजे कर्णफूल असतात ते घालते. आणि ते सगळं घालून झाल्यावरती परतून घेते. ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती, अर्धी आपण काढून ठेवली होती, ती टोमॅटोची पेस्ट त्या फोडणीमध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायची. आणि ती पेस्टसुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. हे पहा, त्या पेस्टला तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 भाज्या घालूया. इथे 1 मी गाजर घेतले बारीक चिरलेलं, 8 ते 10 फरसबी बारीक चिरलेल्या, अर्धा वाटी मटार घेतलेलं आहे आणि 1 कॅप्सिकम घेतले. ते सगळं घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर 1 वाटी फ्लॉवर घेते मी, त्यामध्ये घालते आणि व्यवस्थित सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि त्या भाज्या परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवायचं आहे, जेणेकरून त्या भाज्यांना थोडीशी वाफ लागली पाहिजे. हे
पहा 5 मिनिटानंतर मी झाकण उघडून बघते. भाज्यांना छान वाफ धरली आहे. आता त्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि ते भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी जे 1 कप तांदूळ धुवून ठेवले होते त्यातलं पाणी काढून घ्यायचे आणि ते तांदूळ त्या भाज्यांमध्ये काढून घ्यायचे आणि तांदूळ टाकल्यानंतर तांदूळ परतवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये मी 2 कप पाणी घालणार आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यातून पाणी काढून घेतलं आहे, ते 1 कप पाणी आणि अजून 1 कप पाणी घालणार आहे आणि नंतर वरती अजून थोडंसं पाव कप घालायचं आहे आपल्याला पाणी, कारण आपण भाज्यासुद्धा घातलेले आहेत त्यामध्ये, त्याच्यामुळे अजून थोडंसं पाव कप घालायचं आहे पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून हळद घालायची आणि 2 टीस्पून किचन किंग मसाला घालायचा आहे. ते सगळं घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. चवीनुसार मीठ घालून झाल्यावर पुन्हा आपण भात परतून घेणार आहोत आणि भाताला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. हे पहा, भाताला उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण त्या भातावरती झाकण घालून ठेवायचे आणि थोड्या वेळाने आपण पुन्हा भात उघडून बघायचा. आपण असा भात मध्ये मध्ये चेक करायचा आहे, नाहीतर तो तळाला लागण्याची शक्यता असते. आणि आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, जे आपण पनीरचे तुकडे तळून घेतले होते ते पनीरचे तुकडे भातामध्ये टाकायचे आणि अलगद हाताने ते ढवळून घ्यायचे, जेणेकरून पनीरचे तुकडे तुटले नाही पाहिजे. हे पहा, भातामध्ये पनीर मिक्स करून झाले. त्यानंतर मी त्यावरती झाकण घालून भात दमायला ठेवून देते आणि आता इथे मी काय करणार आहे, भात तळाला लागू नये म्हणून त्या भांड्याच्या खाली तवा ठेवणार आहे. तवा ठेवून भाताचं भांडं त्यावर ठेवते आणि थोड्या वेळाने आपण झाकण उघडून बघूया. हे पहा, आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. व्हेज पुलाव रेडी टू सर्व. किती सुंदर आणि मोकळा झाला आहे बघा आपला पुलाव. चला तर आपण पुलाव सर्व करूया आणि फेस्टिवल थाळी सजवूया. आता ह्या फेस्टिवल थाळीमध्ये मी काय काय ठेवलं आहे बघा. गुलाबजाम घेतलेत मिठे आणि बटाट्याचा रस्सा जो पुलावबरोबर खाण्यासाठी केला होता तो आहे आणि हा आपला छान सुंदर फळफळीत झालेला व्हेज पुलाव आणि त्या पुलाववरती आपण तूप घालायचं आहे आणि त्यावरती पुदिना ठेवायचा आहे. पहा, किती मस्त झाली आपली फेस्टिवल थाळी. सणासुदीला असं जेवण असेल तर कोणाला नको आहे. खूप छान वाटतं असं जेवण जेवायला. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.